कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकऱ्यांना हवी तशी मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या, संजय राऊतांची मागणी। पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का, राऊतांचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफी फसवी, ती फक्त कागदोपत्री होती। महाराष्ट्रासोबत तुम्ही बंड केल्यानं जनतेनं तुम्हाला घरी बसवलं, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसलात, आता प्रायश्चित्त करण्याची वेळ, केशव उपाध्यायांचं ट्विट। पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी कर्जमाफी केली होती, प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, तर ऑनलाईन दसरा मेळावा घेण्याचा सल्ला आम्हाला देऊ नका, भाजपला राऊतांचं प्रत्युत्तर। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून नागपूरमध्ये नुकसानाची पाहणी, कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं नुकसान। कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये अशा सूचना, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, प्रत्येक घराचा शेतीचा पंचनामा वेगळा करावा लागतो, बावनकुळेंचं वक्तव्य। येत्या 4 ते 5 ऑक्टोबरपर्यंत राज्यामधील पंचनामे होतील, योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांचं समाधान होईल असा निर्णय घेणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सोलापुरात शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं, आम्ही लोकांना बाहेर काढलं, तुम्ही नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं, राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा, नुसते किट नको, 3000 लोकांची व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना झापलं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये मंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरेंकडून नुकसानाची पाहणी, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, शिरसाटांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरामध्ये अजूनही अनेक वस्त्यांमध्ये पाणी, विलास भुमरेंसह संजय शिरसाटांकडून पाहणी, पावसामुळे उपचाराला उशीर झाल्यानं मुलीचा मृत्यू। शेतकऱ्यांना मदत नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी सत्ताधाऱ्यांना गावामध्ये फिरू देणार नाही, नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया, तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करा, आष्टीकरांची मागणी। नाशिकमध्ये गोदावरीला महापुराची स्थिती निर्माण, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पूर स्थितीची पाहणी, शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाणार, महाजनांची प्रतिक्रिया। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, लवकरात लवकर शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा, उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। जालन्याच्या कुंभेफळ आणि वाघूळमधील नुकसानाची अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी, स्वतः ट्रॅक्टर चालवत आणि पुराच्या पाण्यातून जात शेताची पाहणी। मराठवाड्याला पुन्हा उभं करण्यासाठी एकरी मदत करावी लागेल, राजकारण करण्यापेक्षा मूलभूत समस्यांसाठी काम करावं लागणार, विनय कोरे यांची प्रतिक्रिया। भाजपा सोलापूर जिल्ह्यामध्ये मदत पाठवणार, मदतीसाठी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन, केंद्र सरकारची मदतही लवकरच पोहोचेल, रवींद्र चव्हाणांची माहिती। धाराशिवच्या वाशीमधील पूरग्रस्तांना आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत, नागरिकांना अन्नधान्याचं किट वाटप, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते वाटप। हिंगोलीच्या कळमनुरीमधील महिला तलाठ्याची पंचनाम्यावरून महिलेसोबत उद्धटपणे वागणूक, खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी तलाठ्याला सुनावलं। अभिनेता संकर्षण कराडेकडून व्हिडिओद्वारे मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना धीर, संकटाच्या काळामध्ये घाबरून न जाता धीर धरण्याची शेतकऱ्यांना विनंती, लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल। आजपासून भाजपच्या दिल्ली कार्यालयाचा पत्ता बदलला, आता भाजप मुख्यालयाच्या बाजूला प्रदेश भाजपचं कार्यालय, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार कार्यालयाचं उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर, फडणवीसांकडून अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं उभारलेल्या इमारतीची पाहणी। मुंबईमध्ये मनसेचाच महापौर होणार, मनसे नेते संदीप देशपांडेंकडून विश्वास व्यक्त। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार, भाजपसोबत समन्वयातून निवडणूक लढवल्या जातील, आमदार विनय कोरेंचं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, जयंत पाटलांची मागणी। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर ठाकरेंची शिवसेना पाहणी करणार, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी। मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राहुल गांधींना जीव मारण्याची धमकी, राहुल गांधींच्या छातीमध्ये गोळी घालू, केरळमधल्या भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांचं विधान, केसी वेणुगोपाल यांची शहांकडे कारवाईची मागणी। पाकिस्तानसोबत खेळलेल्या प्रत्येक सामन्याचा पैसा दान करा, भाजप देशाला मूर्ख बनवत आहे का, संजय राऊतांचा सवाल, जय शहा आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये महाराष्ट्र दिसत नाही,
भारतानं पाकिस्तानसोबत सामना का खेळला, राऊतांचा सवाल. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे दुबईच्या मैदानामध्ये दाखवून दिलं. आशिया कपमध्ये पाकला तिन्ही सामन्यामध्ये धूळ चारण्याचं काम केलं. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं. पुरुषांनी सोन्याच्या भानगडीमध्ये पडू नका. उगाच बैलाला साखळी बांधल्यासारखं साखळी घालून समोर येतात. गोल्डमॅन म्हणून निरवणाऱ्यावर अजित पवारांची बिश्कील टिप्पणी. अभिनेता विजय थलपतीच्या निलंकराईमधील घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी. काल रात्री चेन्नई पोलिसांना घरामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता. पोलिसांनी तत्काळ अभिनेता विजयच्या घराची सुरक्षा वाढवली. थलपतीच्या रॅलीमध्ये चिंगराचिंगरी होऊन 40 जणांचा मृत्यू झाला होता. खासदार संजय राऊत मानहानी प्रकरण. नितेश राणे यांनी दाखल केलेल्या रिव्हिजन याचिकेवर आज सुनावणी. राऊतांनी दाखल केलेला खटला रद्द करण्याची नितेश राणेंची मागणी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयामध्ये होणार सुनावणी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. काही माहिती नसताना कार्यक्रम पत्रिकेवर अचानक नाव टाकल्याची कमलबाईंची माहिती. 5 ऑक्टोबरच्या संघाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्यांचं नाव होतं. नागपूरमध्ये काँग्रेसची दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा निघाली. सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संविधान सत्याग्रह पदयात्रा. वाशिममध्ये आज बंजारा समाजाचा विराट मोर्चा. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा. मोठ्या संख्येनं बंजारा बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार. गोंदियामध्ये 6 तारखेला आदिवासींचा भव्य मोर्चा. धनगर बंजारा आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाजाचा एल्गार. आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी रस्त्यावर उतरणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार. भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय. सांगली जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंची घोषणा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी अमरावतीमध्ये सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन. भाजपा आमदार प्रवीण तायडेंच्या घरासमोर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत बोलताशा बँड वाजवत आंदोलन. नंदुरबारमध्ये लाडकी बहिणी योजनेसाठी नव्यानं सुरू असलेल्या ई-केवायसी भरण्यामध्ये महिलांना अडचणी. वेबसाईट चालत नसल्यानं लाभार्थी महिलांना वारंवार सायबर कॅफेमध्ये माराव्या लागतात चक्रा. चंद्रपूरच्या पुनर्वसन कार्यालयामधील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक. नरेंद्र खांडेकर असं लाचखोर सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांचं नाव. पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसलेंकडून अधिकाऱ्यावर कारवाई. कथाकार प्राध्यापक भास्कर चंदनशिव यांचं निधन. खेड्यापाड्यामधल्या जगणं मांडणारा साहित्यिक हरपला. भास्कर चंदनशिव यांना विविध पुरस्कार मिळाले होते. कळंबमध्ये अंत्यसंस्कार होणार. बुलडाण्याच्या नांदुरामधील नायगावात बायोडिझेल पंपाची टाकी साफ करताना 2 मजुरांचा मृत्यू. नांदुरा पोलिसात पंपचालकावर गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावातील महिला आणि बाल रुग्णालयाला मंत्री दादा भुसेंची भेट. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा दादा भुसेंकडून सत्कार. बुलडाण्याच्या बुऱ्हाणपूर मार्गावर दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये दुचाकीवरील 1 जणाचा मृत्यू तर 1 जण जखमी. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये अवैधरित्या दारूची विक्री. पोलिसांकडून 14,50,000 रुपयांची अवैध दारू जप्त. बामणी पोलिसांची कारवाई. 1 आरोपीला पोलिसांकडून अटक. लातूरच्या भूगर्भातून अनेक भागामध्ये आवाज. घरं हादरली. नैसर्गिक कारणामुळे आवाज निर्माण होत असल्याचा अंदाज व्यक्त. अतिवृष्टी झाल्यानं जमिनीमध्ये वॉटर फ्लॅक्स झाल्याची शक्यता. मंत्रालयासमोर फुटलेल्या पाईपलाईनमुळे खचलेला रस्ता अद्यापही तसाच. 3 आठवड्यांपूर्वी फुटलेल्या पाईपलाईनमुळे रस्ता खचल्यानंतर लोखंडी प्लेट टाकून वाहनांचा प्रवास सुरू. अहिल्यानगरच्या करंजी गावात कांद्याच्या शेतामध्ये 1.5 ते 2 फूट पाणी. शेतकरी संकटात. गेल्या आठवड्यापासून अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधल्या पाटेगाव पूल गेला पाण्याखाली. पैठण शेवगाव रस्ता झाला बंद. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला. जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे पैठण शेवगाव रस्ता बंद. नांदेडमध्ये पावसाची विश्रांती. मात्र सोयाबीनच्या शेतामध्ये अद्याप पाणी. 6,48,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. खरीप क्षेत्रातील 86% पिकांचं नुकसान. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानाच्या आकड्यामध्ये भर पडणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून